नमस्कार. माझ्या ऑफिस आयुष्यातील बायका, लघुलेख दुसरा. सुचित्रा, पहिली स्त्री जनरल मॅनेजर. सुचित्रा आलीच मुळी माझ्याकडे अपघाताने. ती होती JBमध्ये अंकलेश्वर फॅक्टरीत क्वालिटी कंट्रोलमध्ये. आमच्या R&D हेडनी मला सांगितलं की अशी अशी एक मुलगी आहे, खूप हुशार आहे, मूळची मुंबईची आहे, तिला तुझ्याकडे रेग्युलेटरी अफेअर्समध्ये घे. दोनदा मी अंकलेश्वरला गेलो तर ही मुंबईत आलेली. आमची काही भेट होईना. म्हटलं काही योग दिसत नाही. पण अखेर सुचित्रा इकडे येण्याचा योग होता. ती आली आणि इंग्लिशमध्ये म्हणतात तसं शी अराइव्हड. विविध सब डिपार्टमेंट्स, प्रोजेक्ट्स सगळ्यात तिने चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं असा एक वाक्प्रचार आहे. हिचा कामाचा झपाटा असा होता की भल्या भल्यानं ती मागे टाके. मी माझ्या पुरुष सहकाऱ्यांना सुचित्राचं उदाहरण कायम देत असे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी वेळ झाला, उशीर झाला असा तोंडातून चकार शब्द नाही. आमचा एक अमेरिकेचा प्रोजेक्ट सुरू होता, प्रथमच संपूर्ण कंपनीसाठी महत्त्वाचा. मी सुचित्राची नेमणूक त्या प्रोजेक्टवर केली. बाकी सगळे पुरुष सहकारी थांबत कामासाठी की ही सुद्धा रात्री 11 वाजेपर्यंत ऑफिसात थांबलेली आहे. सुचित्रा राहायची नवी मुंबईला, अजूनही राहते. तेव्हा मोबाईल फोन नवीन होते, पण निदान आम्हा सगळ्यांजवळ होते तरी. मी स्वतः कार चालवत असे आणि माझा अजून एक सहकारी ठाण्याला राहणारा माझ्याबरोबर. सुचित्राला चेंबूरला आम्ही टॅक्सीमध्ये बसवून देत असू. ओला उबर काही नव्हत्या आणि त्या क्षणापासून ती घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करेपर्यंत ते दोघे अखंड फोनवर बोलत राहत. सेफ्टी SOP. सुचित्रा मला माहिती आहे तेव्हापासून सिंगल पालक आहे. तिच्यातील कणखरपणाचा उगम बहुधा यातूनच झाला असावा. तिच्या मुलाला तिने उत्तम संस्कार करून वाढवले. जे योग्य आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा तिचा स्वभाव आहे. आमच्या रेग्युलेटरीला बायका जास्त. मी काही शक्यतो जास्त कठोरपणे कोणाशी बोलत नसे. मग मी ते काम सुचित्राच्या खांद्यावर बंदूक ठेवून करत असे. सुचित्राची ही अर्थातच ना नसे, कारण तिचा परखड स्वभाव, जो अर्थात तिच्या कार्यक्षमतेतून आला होता. 2 गोष्टी सुचित्राने JBमध्ये पहिल्यांदा मिळवल्या. रेग्युलेटरी किंवा सर्व टेक्निकल डिपार्टमेंटमधली ती पहिली महिला जी जनरल मॅनेजर पदाला पोचली. दुसरं म्हणजे कार. त्यावेळी कंपनीतर्फे कार मिळत असे. बहुधा मार्केटिंग आणि पुरुष मॅनेजर्सचा क्रमांक लागायचा त्यात. कंपनी कार मिळवणारी प्रथम महिला म्हणजे सुचित्रा. पुढे सुचित्रा JB सोडून दुसऱ्या कंपनीत गेली. तिथेही तिची करिअर बहरली. अजूनही आहे ती तिकडे. म्हणते आता निवृत्त होणार म्हणून. पण मी बघितलंय, आनंद सिनेमात जसं वाक्य आहे, आनंद कभी मरते नाही, तसं सुचित्रासारख्या स्त्रिया कधी निवृत्त होत नाही. मिजो. असाच एक निवृत्त दिवस 2025. आजचा बोनस. गेल्या डिसेंबरात मी, सुचित्रा आणि नीलू भेटलो. खूप गप्पा मारल्या, फोटो काढले. हे का सांगतोय, कारण सुचित्रा आणि माझा फोटोही त्याच पार्श्वभूमीवर आहे जसा नीलू आणि माझा आहे. बघा कसा प्रफुल्लित दिसतोय मी माझ्या जुन्या सहकाऱ्यांना भेटून. नमस्कार.